शेगाव म्हटलं की डोळ्यासमोर उभं राहतं ते श्री संत गजानन महाराज समाधी स्थळ आणि शेगाव येथील सुप्रसिद्ध अशी कचोरी। देशातील कुठलाही भाविक शेगावला गेल्यानंतर संत गजानन महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर शेगाव येथील खमंग आणि कुरकुरीत अशा कचोरीचा आस्वाद घेतल्याशिवाय जातच नाही। मात्र आखाती देशातील युद्धामुळे निर्माण झालेल्या गॅस टंचाईमुळे याचा फटका आता शेगाव कचोरीलाही बसलाय। व्यावसायिक गॅस सिलेंडर टंचाईमुळे शेगाव येथील कचोरीचे भावही वाढलेत। गेल्या आठवड्यात शेगावच्या कचोरी ही 10 रुपयाला मिळत होती, तीच कचोरी आता 2 रुपयांनी वाढून 12 रुपयाला झाली आहे। व्यावसायिक गॅस सिलेंडरचे भाव वाढल्यानं ही भाववाढ झाल्याचं बोललं जात आहे। याचा भुर्दंड मात्र सर्वसामान्य कचोरी खवय्यांना बसल्याचं समोर येत आहे। याचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी। मी आता शेगाव शहरात आहे आणि आपण जर का बघितलं तर शेगाव शहरातील प्रसिद्ध अशी कचोरी जी आहे, गेल्या आठवड्यात या कचोरीचा जो भाव होता तो एका नगाला 10 रुपये होता। मात्र गॅस टंचाईमुळे गॅस मिळत नसल्यामुळे आता गॅस जी काय शेगाव कचोरी आहे ती एक नग ही 12 रुपयाला मिळायला लागली आहे। खरं तर कचोरी चालकांनी 2 रुपये प्रति नग हा भाव वाढवलेला आहे आणि गॅस टंचाईचा हा परिणाम आपल्याला बघायला मिळत आहे। शेगाव येथील कचोरी ही जगप्रसिद्ध आहे आणि या ठिकाणी जवळपास 30 ते 40 स्टॉल हे कचोरीचे आहेत। मात्र गॅस टंचाईमुळे निर्माण झालेल्या प्रॉब्लेममुळे या ठिकाणी आता कचोरीचे भावसुद्धा वाढलेले आहेत आणि एक कचोरी ही 10 रुपयाला जी मिळत होती ती आता 12 रुपयाला मिळत आहे। आणि याचा फटका कुठंतरी कचोरी जे उत्पादक आहे, कचोरी संचालक आहेत, कचोरी सेंटर चालक संचालक आहे, यांना बसत आहे। सिलेंडर मिळत नसल्यामुळे ही भाववाढ झाल्याचं हे संचालक सांगत आहेत। कॅमेरामॅन अशोक जसवानीसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, शेगाव, बुलढाणा। आता मी कचोरीचे भाव 12 रुपये प्रति नग केले आहे। 24 रुपये प्लेट कचोरी झाली आहे आता आणि कस्टमरला कचोरीचा काही प्रभाव पडणार नाही हे आमची गॅरंटी आहे। काय कारण आहे भाव वाढण्याचे कारण आहे सिलेंडर आणि प्रतिदिन भरताना हर एक प्रत्येकाचे रेट। आता यांनी गॅस वगैरे भेटून दिला ना, त्यांनी कसं 12 रुपयाला कचोरी विक्री चालू केली आणि हे खूप म्हणजे आम माणसाला खूप भारी चाललेलं आहे आणि सिलेंडर वगैरे भेटून नाही राहिलं। आता त्यांच्यामुळं यांनी भाव वाढवले आणि त्या युद्धामुळं कसं यांच्यावर म्हणजे बाकी लोकांवर खूप असर पडला आणि त्याच्यामुळं हे बाकी असाधारण माणसाला हे भोगा लागून राहिलं। इराण, इस्रायल आणि अमेरिका या देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे एलपीजी पुरवठ्यावर मोठा परिणाम